कट्टरवाद्यांकडून अल्पसंख्याकावरील अत्याचाराच्या बातम्या पाकिस्तानमधून खूपदा येतात, पण आज आलेली एक बातमी सकारात्मक आहे। ऐतिहासिक लाहोर शहराचं जुनं वैभव परत करण्याचा प्रयत्न पाककडून केला जातोय। याचाच भाग म्हणून पाकला अचानक आपल्या इतिहासात डोकावंसं वाटलं आणि फाळणीनंतर केलेल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करावासा वाटतोय। कारण फाळणीनंतर अस्सल जुनी नावं बदलून पाकिस्ताननं काही मुस्लिम नावं वेगवेगळ्या भागांना दिली, पण आता हीच नावं बदलत जुनी नावं परत बहाल करण्याचा निर्णय मरियम नवाज राज्य सरकारनं घेतलाय। पाहूया। इस्लामपूर आता कृष्णनगर, सुन्नतनगर आता संतनगर, बाबरी मशीद चौक आता जैन मंदिर चौक, मौलाना जफर अली चौक आता लक्ष्मी चौक। ही नामांतर ऐकून तुम्हाला असं वाटेल की हे कदाचित योगींच्या उत्तर प्रदेशात झालंय की काय, पण असं अजिबात नाही। तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण हे नामांतर पाकिस्तानात झालंय। ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल, पण हे खरं आहे। पाकिस्तान अखंड हिंदुस्थानच्या छातीवर एखादा उरखडा पडावा, घाव घालावा तशी फाळणी झाली। दोन्ही देशांच्या भाषा संस्कृतीत बरंच साम्य, पण तरीही इस्लामच्या नावाखाली धर्माच्या भिंती उभ्या करून पाकिस्तान जन्माला आला। पण पाकिस्तानला स्वतःचा असा इतिहास नाहीये, तर भारतीय हिंदू बौद्ध संस्कृतीचा जो काही इतिहास आहे तोच वारसा पाकिस्तानला आहे। पण पाकिस्तानने जन्माला आल्यानंतर खूपदा हा इतिहास, संस्कृती, मूळ धर्म आणि ही ओळख नष्ट करण्याचे अनेक प्रयत्न केले। यासाठी जुनी हिंदू नावं बदलून नवी इस्लामिक नावं दिली, पण यामुळे तिथल्या संस्कृतीचा आत्मा हरवला। पण आता हीच जाणीव पाकिस्तानला होताना दिसते। यातूनच मरियम नवाज सरकारने लाहोरमधल्या रस्ते, गल्ली आणि चौकांची मुस्लिम नावं बदलून पूर्वीची हिंदू नावं आता दिली आहेत। याचाच भाग म्हणून फाळणीनंतर ज्या कृष्णनगरचं नाव इस्लामपूर करण्यात आलेलं होतं, तिथे आता पुन्हा कृष्णनगर हे ऐतिहासिक नाव देण्यात आलंय। फाळणीनंतर जैन मंदिर चौकाचं बाबरी मशीद चौक करण्यात आलं होतं, पण आता पुन्हा एकदा हा चौक जैन मंदिर या नावानं ओळखला जाईल। सुन्नतनगरचं संतनगर असं आता नामांतर करण्यात आलंय। फाळणीनंतर धरमपुराचं मुस्तफाबाद हे नाव बदललं होतं, पण हाच भाग आता पुन्हा एकदा धरमपुरा नावाने ओळखला जाणार आहे। लक्ष्मी चौक, ज्याचं फाळणीनंतरचं नाव मौलाना जफर अली चौक असं होतं, तो पुन्हा एकदा लक्ष्मी चौक याच नावाने ओळखला जाणार आहे। तर सर आगा खान रोड हा डेव्हिस रोड या नावाने ओळखला जाईल। फातिमा जिना रोड क्वीन्स रोड या नावाने आणि बाग ए जिना बाग आता लॉरेन्स गार्डन्स म्हणून ओळखला जाईल। फाळणीनंतर अशी जबरदस्तीनं दिलेली मुस्लिम नावं बदलत इतिहासात असलेली नावं लाहोरमध्ये पुन्हा एकदा नव्यानं देण्यात आली आहे। लाहोरच्या अनेक भागांमध्ये या नव्या नावांचे फलक लावण्यात आले आहेत। या नामांतराने 9 ठिकाणांना त्यांची जुनी ओळख परत एकदा मिळाली आहे। तसंही फाळणीनंतर नाव बदलून सुद्धा लाहोरमध्ये सर्वसामान्य मात्र जुन्याच नावांचा उल्लेख करायचे। आता पाकिस्तान सरकारला अचानक आपल्या ऐतिहासिक वारशाची आठवण होण्यामागे सुद्धा अनेक कारणं आहेत। सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी अशा प्रकारे लाहोर शहरामधल्या 9 वेगवेगळ्या ठिकाणांचं नामकरण करून हिंदू आणि शीख संस्कृतीचं गतवैभव पुन्हा एकदा जगासमोर आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय। अशा प्रकारे पाकिस्तानचं मवाळ धोरण हे नक्कीच भारत आणि पाकिस्तान यांचे संबंध वृद्धिंगत करण्यासाठी आणि एकूणच इन्क्लुझिव्ह गव्हर्नन्स जगासमोर आणण्यासाठी पाकिस्तानला फायद्याचं त्या ठिकाणी ठरू शकतं। जर पाकिस्तानमधले कट्टरतावादी विचार असणारे काही गट त्याचबरोबर पाकिस्तानच्या लष्कराला साईडलाईन करून अशा प्रकारे सर्वसमावेशक त्याचबरोबर सांस्कृतिक विचारधारा जपणारे गट जर पुढे येत असतील आणि याच्या माध्यमातून हिंदू आणि शीख संस्कृतीला पुन्हा पाकिस्तानमध्ये गतवैभव जर प्राप्त होत असेल, तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तानला हेरिटेज टुरिझमच्या माध्यमातून यामध्ये मोठा फायदा त्या ठिकाणी भेटू शकतो। यासोबत हिंदूंवरील अत्याचार, धर्मांतर यामुळे अल्पसंख्याकांसाठी पाकिस्तान सुरक्षित नाही अशी प्रतिमा पाकिस्तानची तयार झाली आहे। त्यालाही छेद देण्याचा प्रयत्न पाकिस्तान करतोय। आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानबद्दल चांगली प्रतिमा तयार करून आता जुन्या वारसा स्थळांच्या पुनरुज्जीवनाचा प्रयत्न पाकिस्तानकडून सुरू आहे। या आधारे तिथल्या पर्यटनालाही चालना देण्याचा हेतू आहे। पाकिस्तानमधील अनेक शहरं ही हिंदू शीख बहुल होती, त्यातच तिथली संस्कृती ही सर्वधर्मीय आणि संमिश्र होती।
वेगवेगळ्या सांस्कृतिक धार्मिक मिलाफातून ही शहरं आकाराला आली, पण ती ओळखच फाळणीनंतर पुसून टाकण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केलाय. पण आता उशिराने का असेना मरियम नवाज सरकारला शहाणपण सुचलंय हे काही कमी नाही. आतापर्यंत 9 नावं फक्त बदलण्यात आली आहेत, पण पाकिस्तानात अजूनही हजारो ठिकाणं आहेत ज्यांची जुनी नावं, जुनी ओळख पुसण्यात आली. त्यांनाही त्यांची जुनी सांस्कृतिक ओळख परत एकदा बहाल केली जाते का हे बघावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.